यशवंत शेठ साबळे यांचा दणका, अखेर साबळे यांच्या पाठपुराव्याला यश। खालापूर शिक्षण मंडळ स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी किशोर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अनेक दिग्गजांची नावे गुलदस्त्यात। खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव। खोपोली नगरीतील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थी भांडार विभाग भाडेतत्वावर घेण्यासाठी करारासाठी संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी वापरण्यात आलेल्या स्टॅम्प पेपरवरील तारखेत खाडाखोड प्रकरणी येथील जागृत नागरिक यशवंत साबळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर खोपोली पोलिसांनी संबंधितांचे जबाब घेऊन गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। सदर प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाही तसेच प्रसार माध्यमांनी संस्था चालकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी वारंवार मागणी केली असतानाही संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी मात्र मौन पाळले असून त्यामुळे संशयाचे ढग संस्थेच्या परिसरात दिसून आल्याची चर्चा रंगली आहे। तेरी भी चूप और मेरी भी चूप असाच काहीसा ठेका संस्था चालकांनी घेतला आहे। चुकून आपले पडनाव यात गुंतू नये म्हणून सर्व प्रसार माध्यमांसमोर येत नाही। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थी ग्राहक भांडार चालवण्यासाठी जागेच्या करारासाठी किशोर बाळकृष्ण पाटील यांनी कोषागारातून DN 2,35,731 क्रमांकाचा मुद्रांक 12 ऑक्टोबर 2008 रोजी खरेदी केला होता। या मुद्रांकावर भांडार विभाग चालवण्यासाठी कराराची मुदत 15 जून 2008 ते 14 जून 2013 अशी नमूद करण्यात आली। त्यात 1 ते 9 अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या होत्या। मात्र मुद्रांकामध्ये खाडाखोड करून तारखांमध्ये बदल केल्याचे समजताच जागृत नागरिक तथा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य यशवंत साबळे यांनी सदरची बाब संस्था चालकांच्या निदर्शनास आणून दिली। परंतु त्यास योग्य प्रतिसाद न मिळाल्याने साबळे यांनी पोलिसात धाव घेतली। या पार्श्वभूमीवर खोपोली पोलिसांनी संबंधितांचे जबाब घेतल्यानंतर मुद्रांक पेपरमध्ये खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले। काल गुरुवारी उशिरा या संदर्भात पोलिसांनी भादवी 318, 4, 338 ते 336, 3, 340, 2 नुसार किशोर बाळकृष्ण पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून भविष्यात या प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक शीतल राऊत अधिक तपास करीत आहेत।